डिलिव्हरी बॉयनं रस्त्यामध्ये एक LPG सिलेंडर चक्क उघडलं। सिलेंडर लीक करत घोषणाबाजी केली आहे आणि पगार न मिळाल्याचा निषेध सुद्धा केलेला आहे। पश्चिम बंगालची बातमी आहे। दक्षिण परनार मधली हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळतोय। दरम्यान आपले प्रतिनिधी विशाल सवने आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। या ठिकाणी पगार मिळाला नाही म्हणून अत्यंत धोकादायक पाऊल एका कर्मचाऱ्यांनी केलंय। विशाल, काय आपलं म्हणणं आहे? खरं पाहिलं तर हे पश्चिम बंगालच्या परगणा जिल्ह्यातली घटना आहे। तिथं सिलेंडर डिलिव्हरी करणारी जी मुलं आहेत तर त्यांचा मागच्या काही महिन्यापासून पगार जो आहे तो झाला नव्हता। अनेक वेळा पगाराची मागणी देखील केली होती, मात्र पगार होत नसल्या कारणाने अखेर संतप्त सर्व कर्मचाऱ्यांनी तिथे ठेवलेले जे सिलेंडर आहेत ते सरळ आपल्या खांद्यावरती उचलले आणि ते सिलेंडर सर्वच्या सर्व लीक केलेले आहेत। जवळपास 101 सिलेंडर जे आहेत त्या ठिकाणी लीक करण्यात आलं। महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस हे सिलेंडर लीक केलं, चुकून एखादा सिलेंडर ब्लास्ट झाला असता किंवा एखाद्या तिथं आगीच्या संपर्कात आला असता तर मोठी दुर्घटना जी आहे ती या ठिकाणी झाली असती। मात्र तिथे उपस्थित असणारे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी मोठा अपघात होण्याचे चान्सेस या ठिकाणी होते। चुकूनही एखाद्या माणसाकडनं काडी ओढली गेली असती तर हा अपघात फार मोठ्या किमतीला चुकवावा लागला असता। पश्चिम बंगाल मधली घटना आहे। LPG सिलेंडर लीक केलं गेलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।